तर हाय सगळ्यांना. तर आले बघा मी कामावून. आता संध्याकाळच्या 7 वाजले. 7 वाजले यायला. 7च वाजते त्या काय करावं. 5:30ला मग सुट्टी होती पण काय करावं, लयच दुखतंय. पाय लय दुखते तर नको नको वाटते चालायला. आणि जाड असल्यामुळं ना मला काय होतं माहिती का, चलते मी पण पायाचं तळवं आहेत ना, तळवं इतकं दुखतात की असं वाटतं की पटकन बसावं कुठंतरी. तर मी हेड बघितला, त्यात असं म्हणणं आलंय की माझं नाव हे घ्यायचं नाही. तर मी आता कुणाचं नाव पण घेणार नाही किंवा काय नाही. माझे मी घरातले बनवणार. आणि उद्या मी गावाकडे येणारच आहे. आणि तब्येत ठीक नाही ना, येणारच आहे गावाकडे उद्या. दम भरला आल्या म्हणलं चला पहिला हेड्यावर टाकावं म्हणलं. उद्याचा म्हणलं उद्या मी लवकरच निघणार आहे ना घरातनं 6 वाजता. खोकला लागलाय ना आता, एकदम भारी आहे. काय नाही टेन्शन डोक्याला आता माझ्या. तर सरांना सांगितलं मी. सर म्हणलं मी 4-5 दिवस काही येणार नाही म्हणलं, माझी मुलगी लय आजारी आहे म्हणलं, मला जायचं आहे म्हणलं. तर सर म्हणलं बरं चालतंय जावा म्हणलं, जाऊन यावं म्हणलं. अन्वीला दवाखान्यात न्यावं. काय होतं माहिती का, तिकडली काळजी लागते भावा बहिणींना. अन्वीला काय झालं ना, लय म्हणजे लय टेन्शन येते, इतकं टेन्शन येते प्रमाणाच्या बाहेर येते. आणि तसंच आता आईचं पण पोट पहिल्यासारखं दुखायला लागले. तिला काय झालंय काय नाही कुणाच ठाव. मुतखडा आहे, मुतखडा. इतकं दुखतंय की असं वाटतंय तिला जीव गेल्यासारखं. आम्ही पण रडत बसतो. काय सांगायचं. आता जेवढं होतंय बघा माझ्याच्याने 2 हाताने का नाही तेवढं मी करते बघा भावा बहिणींना, लेकरांसाठी पण आणि भावासाठीच म्हणते, सॉरी, लेकरांसाठी पण आणि आईबापासाठी पण असं म्हणायचं होतं बरं का मला. दम भरला. तर उद्या गावाकडे येणारच आहे मी. दीक्षाला पण सुट्ट्या लागलेल्या होत्या. दीक्षा पण शाळेत गेली, तिला पण बरं वाटत नाही. बघू आता उद्याचं उद्या, कारण म्हणलं आजच बनवावा, कारण मला उद्या लवकरच निघावं लागणार आहे. पावसा पाण्याचा दिवस आहे तर. आणि कपडे ही माझ्यापाशी बॅग ही असणार आहे. तर तिथं गेल्यावर मी हेड बनवणारच आहे. अन्वीचं रिलेशन तुम्हाला बघायला भेटणारच आहे. अन्वी लय खराब झाली आहे म्हणते. मी पण बघितलं, हेडव कॉल केला ना शेजारच्या पूर्वीच्या तिथं. तर नुसती टकर लावली तिनं घराकडं. मग मी आली म्हणले की बघते, आणि नाही आली म्हणले की अशी मान ही करते आणि इसका देते. म्हणजे कमीत कमी दोसरा काढलाय म्हणायचा. तापण हे नुसतं फन आणि आई घाबरते ना. तिला काय होतं माहिती का, पांढरं डोळं होते त्या बानूचं, पांढरं डोळं होते तर म्हणून आम्ही भेटूया. आणि तिला कप झाला का नाही, तिच्या नाकातनं तोंडातनं उलट्या संगच इतक्या डेंजर उलट्या होत्यात ना की असं वाटतंय म्हणजे समोरचा माणूस पण भेटतं भाऊ बहिणींनो. इतकं डेंजर तिच्या उलट्या होत्या त्या. आणि तिला दुसरं काय होत नाही, ताप आणि कप होते त्या दुधामुळं होते ना. आणि बाथरूम पण व्यवस्थित त्याला येत नाही. तर बघू आता उद्या उद्याच पडणार आहे का, तर उद्या मी कामाला नाही. कामाला नसेल तर मी उद्या ट्रेनमध्ये असाल किंवा ST मध्ये असेल. नक्कीच बघा. आता माझं रुटीनच मी चालू करणार आहे. ना कुणाचं नाव घेणार आहे, ना कुणाबद्दल बोलणार आहे. काय नाही, आपलं बघायचं. छत्री घेतलेली, पिशवी घेतलेली, लाईट लावली ना. काय होतं माहिती का, बाहेरचा कालवा येतो ना ऐकायला. आणि लेकरं लय आहेत या चाळीमध्ये, इतके लेकरं आहेत ना, लय लेकरं आहेत. आणि संध्याकाळचा टायमिंगच मला गवतो हेड्या बनवायला.
म्हणून मग मी दरवाजा लावला. आणि तर कसं आहे आता एकले असल्यामुळं दरवाजा आपलं सेफ्टी राहिलं म्हणजे बरं आहे ना. कुणाच्या काय मनातलं सांगावं होय की नाही सांगा बरं. आताची दुनिया कसली निघली डेंजर, काय पण ऐकायला भेटतंय. तर मला हे बोलायचं होतं की बघू आता उद्या बानूला, म्हणजे उद्याचा तर काय माझा दिवस जाणारच आहे. कमीत कमी परवा दिवशी बानूला दवाखान्यात न्यावं लागणार आहे. कारण उद्या मी किती वाजता, 6 वाजता निघली, लवकर पोचली तर बानूला दवाखान्यात नेईन. आणि जर नाही पोचली तर मग परवा दिवशी न्यावं लागणार आहे मला गाडी करून. तर बघू आता, तेवढं पैसे पण नाहीत माझ्याकडं. तरी बघू आता, आहेत थोडंफार. आल्या आल्या पाणी पिले ढसा ढसा. आता गॅस पण नाही, संपला. आता ही गॅस, हांडा, ते काय असतील त्यांची भांडी ते देणार आहे भाऊपाशी, म्हणजे त्याच्या रूममध्ये ठेवणार आहे. आणि गॅस आहे त्याने कुणाचा तरी आणलेला, हे गॅस पण त्याच्या हवाली करणार आहे. म्हणणार आहे ही घेऊन जा. मग काय तर नको आपल्याला जबाबदारी कुणाची. आता तिने आणून दिला म्हणल्यावर आपलं काम झालं म्हणल्यावर आपण द्यायला पाहिजे ना. थोडीच आपण घेऊन जाऊ शकतोय, तसं नाही. तर माझे कपडे आणि थोडी भांडी मी घेतलेली तेच घेऊन जाणार आहे मी. तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तर बाय सगळ्यांना, बाय.